जूनचा दुसरा आठवडा संपत आला तरी राज्यात पावसानं मात्र दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. राज्यभरात मशागतीची कामे पूर्ण झाली असून शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहतोय. रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्र सुरू झालं असलं तरी आभाळानं अजून दार उघडलेलं नाही. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यामुळे दुष्काळाची भीती निर्माण झाली असून शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. वेळेवर पाऊस न पडल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील याचा थेट परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे बळीराजाची चिंता अधिकच वाढली आहे. पुढील 2 ते 3 दिवस अजून पावसाची शक्यता नसल्याचं सांगितलं जातंय. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आगामी 23 आणि 24 जून रोजी सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. विठ्ठल मूर्तीची होत असलेली नैसर्गिक झीज रोखण्यासाठी 23 ते 24 जून दरम्यान भारतीय पुरातत्व विभागाकडून मूर्तीवर विशेष रासायनिक लेपन प्रक्रिया केली जाणार आहे. मूर्तीतील सूक्ष्म छिद्रे व झिजलेल्या भागांची दुरुस्ती करून तिचे आयुष्यमान वाढवण्यासाठी हे संवर्धनाचं काम केलं जाईल. त्यामुळे तांत्रिक व सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनानं या 2 दिवसांमध्ये भाविकांनी पंढरपूरला येऊ नये असे आवाहन केले आहे. यापूर्वी 2020 मध्ये असे लेपन करण्यात आले होते. पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे, मग वाट कसली बघताय? आजच CMED मध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी. फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा CMED सोबत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आलेत. पदभार स्वीकारल्यापासून अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांनी राज्यभरात धाडी टाकत 3,27,00,000 रुपयांचा गुटखा, पान मसाला, भेसळीचा माल जप्त केला असून 350 जणांना अटक केली आहे. राज्यात अवैध गुटखा आणि पान मसाला विक्रीचे संघटित नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी आता उत्पादकापासून ते विक्रेत्यांपर्यंत सर्वांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे कडक निर्देश त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेत. तसेच या बेकायदेशीर व्यवसायात FDAचे अधिकारी सामील असल्याचं आढळल्यास त्यांच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल असा सज्जड दम मुंडेंनी दिलाय. मकोका कारवाईत किमान 5 वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. सरकारी नोकरी मिळणे आनंदाची बाब असली तरी एका प्रकरणात 30 घटस्फोटाचे कारण ठरली आहे. लग्नानंतर महिनाभरातच पत्नीला सरकारी नोकरी लागल्याने तिच्या अपेक्षा वाढल्या आणि जोडप्यातील संवाद तुटला. मूळच्या विदर्भातील एका जोडप्याचा मे 2023 मध्ये विवाह झाला होता. पती पुण्यामध्ये जॉबला असल्याने दोघेही पुण्यात राहत होते. लग्नाआधी दिलेल्या परीक्षेचा निकाल आला आणि पत्नीला विदर्भात नोकरी मिळाली. त्यानंतर तिनं पती व सासरच्यांशी संपर्क कमी केला आणि या त्रासाला कंटाळून पतीनं क्रूरतेच्या आधारावर कौटुंबिक न्यायालयात दावा ठोकला. समुपदेशनानंतर एकत्र येणे शक्य नसल्याने न्यायालयाने वेळ आणि पैशांची बचत करत परस्पर संमतीनं हा घटस्फोट मंजूर केला. पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे, मग वाट कसली बघताय? आजच CMED मध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी. फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा CMED सोबत. केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नवे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त होत असून त्याच दिवशी दुपारपासून धीरज सेठ या पदाचा कार्यभार स्वीकारतील. पुण्याच्या खडकवासला येथील NDAचे माजी विद्यार्थी असलेले सेठ डिसेंबर 1986 मध्ये आर्म्ड कोरमध्ये दाखल झाले होते. त्यांच्याकडे 4 दशकांचा प्रदीर्घ लष्करी अनुभव असून त्यांनी सुदर्शन चक्र कोर, साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडचं नेतृत्व केलंय. सैन्य आधुनिकीकरणात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सेठ यांच्या नियुक्तीने देशाच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. आसाममधील जोरहाट येथे भारतीय वायुसेनेचे AN-32 हे मालवाहू विमान लँडिंग दरम्यान कोसळलं. या भीषण अपघातात वायुसेनेचे 5 जवान शहीद झाले असून को पायलटला गंभीर अवस्थेत वाचवण्यात यश आलंय. धावपट्टीऐवजी खडबडीत भागावर लँडिंग झाल्यामुळे विमानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. या दुर्घटनेत स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, जितेंद्र शर्मा, अग्निवीर वायू खेमराम कुमावत आणि दानिश आलम शहीद झालेत. खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून वायुसेनेने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत. पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे, मग वाट कसली बघताय? आजच CMED मध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी.
फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा सी मेडी सोबत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मार्च महिन्यापासून तब्बल 38 वेळा इराणसोबत युद्धबंदी आणि अंतिम करार झाल्याचा दावा केलाय. मात्र प्रत्येक वेळी हा दावा खोटा ठरला असून प्रत्यक्षात कोणताही करार झालेला नाही. तज्ज्ञांच्या मते ट्रम्प यांची ही वक्तव्ये जागतिक तेल बाजार नियंत्रित ठेवण्यासाठी आणि इराणवर दबाव आणण्यासाठी आखलेली एक मोठी रणनीती आहे. पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ या प्रकरणात मध्यस्थी करत असून त्यांनी अंतिम मसुदा तयार असल्याचा दावा केला होता, मात्र अद्याप स्वाक्षरी झालेली नाही. दुसरीकडे ट्रम्प यांच्या या घोषणांपूर्वी शेअर आणि तेल बाजारात मोठ्या प्रमाणात शॉर्ट बेट्स लावल्या गेल्याचे समोर आलं असून यामागे कोट्यवधी रुपयांच्या इनसायडर ट्रेडिंगचा संशय व्यक्त केला जातोय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईतील मोगविरा सहकारी बँकेच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीमुळे तिच्यावर कठोर निर्बंध लादले. हे निर्बंध 12 जून रोजी बँकेचे कामकाज संपल्यापासून पुढील 6 महिन्यांसाठी लागू राहतील. या काळात खातेदारांना आपल्या खात्यातून जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतच रक्कम काढता येईल. याशिवाय बँकेला नवीन कर्ज मंजूर करणे, पुनर्गुंतवणूक करणे किंवा नव्या ठेवी स्वीकारण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बँकेच्या संचालक मंडळानं सुधारणेसाठी ठोस पावले न उचलल्याने ग्राहकांच्या हितासाठी आरबीआयनं ही कारवाई केली आहे. दरम्यान यापूर्वी मे महिन्यातही आरबीआयने फलटणच्या द यशवंत सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता. पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे, मग वाट कसली बघताय? आजच सी मेडीमध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी. फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा सी मेडी सोबत. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या कार्यक्रमांमधील कथित अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. राज्याच्या गृह विभागानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत मोरे याच्या आत्तापर्यंतच्या सर्व अपलोड केलेल्या व्हिडिओ कंटेंटची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं की समाजात असा विकृत विनोद खपवून घेतला जाणार नाही आणि राज्य सायबर सेल या प्रकरणाचा संपूर्ण तपास करतंय. केएम रुग्णालयातील डॉक्टरचे मृतदेहाबाबतचे वक्तव्य आणि बिर्याणीच्या किस्स्यावरून सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मोरेच्या शोवर बंदीची मागणी देखील जोर धरू लागली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा नवनियुक्त T20 कर्णधार श्रेयस अय्यरने मुंबईतील पॉश वरळी भागात 3 वर्षांसाठी एक आलिशान अपार्टमेंट भाड्यानं घेतलंय. आर्टिशिना सोसायटीमधील या 3,875 चौरस फुटांच्या फ्लॅटसाठी श्रेयस एकूण 7 कोटी रुपये भाडे देणार आहे. या करारामध्ये पहिल्या वर्षी 18.5 लाख रुपये प्रति महिना असलेले भाडे 3ऱ्या वर्षी वाढून तब्बल 21 लाख रुपये प्रति महिना होणार आहे. या फ्लॅटसोबत त्याला 4 कार पार्किंगची जागाही मिळाली आहे. वरळी सीफेस परिसरातील उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीमुळे श्रेयसने या घराची निवड केली आहे.